एका लग्न समारंभात घडलेली एक अनोखी आणि थोडी गमतीशीर घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतीये। लग्नातील पारंपरिक रीतिरिवाज सुरू असताना अचानक घडलेल्या प्रसंगामुळे उपस्थित पाहुणे काही क्षण थक्क झाले, तर काहींना हसू आवरता आलं नाही। घटना अशी की लग्नातील सर्व विधी पार पडल्यावर नवरीला माहेरातून सासरी पाठवण्याची वेळ आली। त्यावेळी नेहमीप्रमाणे नवरीला घराच्या उंबरठ्यावरून मागे तांदूळ टाकण्याची प्रथा असते। या प्रथेनुसार नवरी आपल्या माहेरच्या समृद्धीसाठी आणि कृतज्ञतेच्या भावनेनं मागे तांदूळ फेकते। त्याचवेळी आई निरोप देताना भावुक झाली होती आणि थोडी ती पुढे उभी राहून डोळे पुसत रडत होती। नवरीनं रीतिरिवाजाप्रमाणे मागे वळून तांदूळ टाकले, पण योगायोग असा झाला की ते तांदूळ थेट आईच्या दिशेनं उडाले। त्यातील काही तांदूळ सरळ त्यांच्या तोंडात जाऊन पडले। हा प्रसंग इतका अचानक घडला की काही क्षण सर्वजण अवाक झाले। नवऱ्याची आई ही क्षणभर गोंधळली, पण लगेचच तिलाही हसू आलं। तिच्या चेहऱ्यावर आधी भावुक अश्रू होते, पण त्या घटनेनंतर वातावरणात हलका फुलका आनंद पसरला। लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। अनेकांनी घटनेवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या। काही जण म्हणाले नवरीनं सासूला पहिल्याच दिवशी गोड आठवण करून दिली, तर काहींनी हा प्रसंग शुभ संकेत असल्याचंही म्हटलंय। स्थानिक लोकांच्या मते लग्नात अशा छोट्या मोठ्या गमती जमती घडत असतात आणि त्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात। या घटनेनं दोन्ही कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि लग्नातील वातावरण आणखी आनंदी झाले। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून अनेक जण या अनोख्या प्रसंगाचा आनंद घेत आहेत। लग्नातील हा छोटासा प्रसंग पाहून लोक म्हणतात की कधी कधी अशा अनपेक्षित घटना देखील सुंदर आठवणी बनून